तुमच्या मनपसंत खरेदीला आता आमच्या संगम कलेक्शनची कपड्यांची जोड. जर तुमचे आवडते कपडे आता फक्त संगम कलेक्शन मधूनच खरेदी होणार, तर त्वरा करा आणि आपल्या सर्वोत्तम खरेदी करा संगम कलेक्शन मधून. तर आता चॉईस तुमची, तर कपडे आमच्या दुकानातून. तुम्ही त्रास घेतल्याबद्दल तुमचं आम्ही हे बघा, आता ही रस्ता बघा, मधल्या बाजूनी रस्ता आहे, पण दोन्ही बाजूनी वाहन घेऊन यायला लागतं. दोन्ही बाजूची अशी परिस्थिती आहे का कधी गाडी एखादी जर तुमची बस असेल, ट्रक असेल लोडची, तर ती पलटी व्हायला लागते. आणि ह्या बाजूला तर एकदम मोठा खड्डा आहे. आणि झालं काय की आता ग्रामपंचायतीला करता येत नाही, कारण नगर परिषदची हद्द आहे. आणि नगर परिषदेकडे काय तशी व्यवस्था दिसत नाही, म्हणून तुम्हाला ती विनंती केली होती. PWDला पण सांगितलं, ते म्हणले नगर परिषदचा रस्ता आहे. हा रस्ता नगर परिषदेचा असला आता लोकांनी जायचं आहे म्हणल्यावरती कुणीतरी सोय केली पाहिजे ना. सरपंच साहेब नमस्ते. हॅलो साहेब, पाठीमागं आपल्याला हे कॅनल जवळचा किनवडी रोडचं ते दुरुस्ती करून घ्या म्हणून बोललो होतो. हो, कॉम्प्लेक्सच्या पुढचं. तर ते अद्यापर्यंत झाली नाही आहे. आता समजा ठीक आहे, करून घ्यायला पाहिजे होती, तुमचं काम होतं. परंतु लोक काही नाही काही करा. आता ऐका ना, इथं ग्रामस्थ, सरपंच, गावातले काही तरुण मंडळी, परत दुसरे चेअरमन भास्कर जगदाळे म्हणून काही पत्रकार आलेत आज सकाळपासून. आज मी त्यांना येतो म्हटलं, पण मला आता उशिरा येता आलं इथे पाहिला. तर अक्षरशः वाहनं येता जाता एवढा त्रास होतोय. इथं सकाळी क्रीडा संकुलला लोक येतात, तो पण विषय आहे. तात्काळ उद्याच्या उद्या, उद्या किंवा परवा नाही, उद्याच्या उद्या, आता मी उद्या अधिवेशनाला आहे साहेब, उद्या संध्याकाळपर्यंत हे खड्डे भरलेले असावेत. मला फोन येईल असं तेवढं करा. पण खड्डे आत्ता भरा, आणि आत्ता आपल्या DPCच्या याच्यात ते घ्या, किंवा मग आमदार निधीतून आहे ना तेवढ्या भागाला कॉन्क्रीट लगेच करून घ्या. मी करून आज घ्या, जॉब टाकून घ्या आणि हे करून द्या. उद्याच्या उद्या खड्डे झाले पाहिजे बरं का. हो, चालतंय. रस्त्याची अडचण आहे, तुम्ही सरपंच आहेत तिनेवाडीच्या, तुम्ही ह्याच्यात काय प्रयत्न केलाय? आज ह्या ठिकाणी आपण पाहतो कॅनलवरचा क्रीडा संकुलकडे जाणारा रस्ता जो नगर परिषद हद्दीत येतो. आता ह्या बाबतीत ग्रामस्थ वेळोवेळी तक्रारी करत असतात. शाळेतली मुलं असतील, ग्रामस्थ असतील, किंवा कामाला येणारी माणसं, सर्वच ग्रामस्थ या रस्त्याचा रोजचा उपयोग आहे त्यांचा. पण आता तुम्ही अवस्था पाहताय, त्या बाजूने खड्डे पडलेले आहेत आणि ह्या बाजूने सुद्धा खड्डे पडलेले आहेत. आत्ताच आम्ही तुमची वाट थोडा वेळापूर्वी पाहत होतो, तर 2-3 गाड्या, मुली असतील, महिला असतील, किंवा जेंट्स लोक असतील, ते आमच्या समोर पडता वाचले किंवा एकमेकांना धडक नाही, अशी परिस्थिती आहे. रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे सर्वांचीच मागणी आहे, आमच्या ग्रामपंचायतकडे, सांगोरवाडी ग्रामपंचायतकडे मागणी आहे की ह्या रस्त्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि ग्रामपंचायत म्हणून काहीतरी करा. पण अडचण अशी आहे की हा जो रस्ता आहे तो नगर परिषदेच्या हद्दीत येतो आहे. आता नगर परिषदेला पण आम्ही वेळोवेळी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे, पण त्यांनी काय इकडे लक्ष घातलेलं नाही आहे. आणि ग्रामपंचायत म्हणून आम्हाला नगर परिषदेच्या हद्दीत इथे काहीच करता येत नाही, हे आमची अडचण आहे. पण ग्रामस्थ वेळोवेळी आमच्याकडेच येत असतात, किंवा आम्ही हे रोज जाण्या येण्यासाठी पाहतोय. खरंच दुरावस्था आहे रस्त्याची, आणि हा रस्ता सुव्यवस्थित व्हावा अशी आम्ही सगळ्या ग्रामस्थांची मागणी आहे. तर तुम्ही यासाठी नक्की प्रयत्न करावे अशी सगळ्यांच्या वतीने तुम्हाला विनंती राहील. खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वासीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ, पेशी शेजारी, राजगुरुनगर. 98509199999.